हा व्हिडिओ संजय गांधी जे लाभ घेतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11 तारखेला शनिवारी कुणाकुणाला पेन्शन पोहोचलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या लोकांना पेन्शन आलेलं नाही आहे. तर ते सगळे डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या ह्या चॅनेलमध्ये जे महाराष्ट्रामध्ये नवीन स्कीम येतात, संजय गांधी निराधार रिलेटेड अपडेट येते किंवा डिसॅबिलिटी जे दिव्यांग आपले बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी अपडेट येते. तर हर एक इम्पॉर्टंट अपडेट आपण ह्या चॅनेलवरती कव्हर करतो. तर आपल्या ह्या फॅमिलीचा हिस्सा बनण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे नवनवीन व्हिडिओ, नवीन अपडेट तुम्हाला सतत ह्या चॅनलवरती मिळत असतात. तर त्यामध्ये लाडकी बहीण असो किंवा महाराष्ट्रातील आपले शेतकरी असो, ते सगळी त्याची डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी भेटत राहील. तर चला आपण आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. तर आपण पाहूया, आपल्याला 9 तारखेला त्यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे, 9 एप्रिलला आपल्याला ह्या ठिकाणी त्यांचं जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावरती डिटेल्स आली होती की ह्याचं जे पेन्शन आहे, पेन्शन डिस्ट्रीब्युशनचं काम ह्या ठिकाणी होणार आहे, अशी ह्या ठिकाणी अपडेट आलेली होती. तर लगेच त्यानंतर संध्याकाळी 10 तारखेला ते जे अपडेट आहे 10 मार्चला ह्या ठिकाणी क्लोज झाले. त्यानंतर तुम्हाला आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो की ह्या डेट्सला ह्या ठिकाणी तुमची पेन्शन येण्याची शक्यता आहे. तर ती पेन्शनची डेट ऑलरेडी आपण सांगितली होती की तुम्हाला यामध्ये 11 तारखेला 11 मार्च 11 मार्चला तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्शन देण्याची शक्यता होती. तर ह्या ठिकाणी काही जणाला पेन्शन आलेली आहे. तर मी त्याचा तुम्हाला ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवतो. जे आपले सबस्क्रायबर आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये जुळलेले आहेत, तर त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी अपडेट दिलेला आहे की त्यांना पेन्शन आलेली आहे आणि किती आली ते पण आपण ह्या ठिकाणी त्यांना बघूया. आपण त्यांची कमेंट आहे ते ह्या ठिकाणी पाहू. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण जे सरची कमेंट आहे आपण ह्या ठिकाणी घेतलेली आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल अपडेट दिलात आणि तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये जमा झालात तुम्ही फॅमिलीमध्ये आपल्या जे सबस्क्रायबर करून तुम्ही चॅनलमध्ये आपल्या चॅनलचा सहभाग झाला, त्याबद्दल तुमचा थँक्यू सो मच. तर या सरांनी आपल्याला ह्या ठिकाणी काय अपडेट दिला आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर तुम्ही बघू शकता सरांना इथं 1500 रुपये इतकं जे आहे त्यांचं जमा झालेलं आहे आज. तर त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला अपडेट दिलेला आहे. तर त्याच्या थ्रू आपल्याला पण हे फाइंड झालं की आजच्या दिवशी 1500 रुपये हे सगळ्यांना पोहोचले आहेत. तर काही जणांना दिव्यांग असतील तर ह्यांना 1500 रुपये, जसे त्यांना 2500 रुपये पडायला पाहिजे होते. जाकीन तुम्हाला माहिती असेल की आता दिव्यांगांना ह्या ठिकाणी 2500 रुपये एवढं पेन्शन झालेलं आहे. तर ह्यांना दिव्यांग असतील तर 100% ह्यांना एवढं पेमेंट, जे पेन्शन आहे आली पाहिजे होती. तरी काही त्यांचे प्रॉब्लेम असेल, काही त्यांनी डॉक्युमेंट्स दिव्यांग नसतील तर त्यांना एवढे 1500 ठीक आहेत. दिव्यांगांना ह्या ठिकाणी 2500 आहेत, पण यांना 1500 रुपये कसे आले ते माहिती नाही. आपण त्याची डिटेल्स परत बघूया, यांचं काढून यांची डिटेल्स वगैरे पाहूया. तर ह्या सरांना मार्चमध्ये पण पेन्शन आलेलं होतं का नाही आहे त्याची पण काही अपडेट नाही. मार्चमध्ये आले असेल तर ठीक आहे, नाहीतर आता पण यांना 2500 तुम्हाला यायला पाहिजे. दिव्यांग असला तर 2500 स्टार्ट झाले आहेत. तर 2500 ठीक झाले असते, किंवा ज्या इतर कॅटेगरीमधून आहेत तर त्यांना 1500 रुपये असे येऊ शकतात. तर याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही अपडेट असेल तर तुम्ही कळवा यांना कमेंट बॉक्समध्ये. ह्याने ऑलरेडी कमेंट केलेली आहे की किती पेन्शन कसं आहे, आणि तुम्ही परत मला रिप्लाय करा की तुमची जी पेन्शन आहे दिव्यांग कॅटेगरीमधून येते का, विधवा किंवा दुसरी आपलं
वृद्ध ह्या कॅटेगरीमध्ये येते ते पण मला कळवा. तर आता यांचं झालं तर आज आपण हे कन्फर्म झालो की आपल्याला ह्या ठिकाणी 11 मार्चला पेन्शन आली आहे, पेन्शन सबमिट झाली आहे. तर बाकीच्यांना पण लवकरच पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे. तर बाकीच्यांनी काळजी करायची गरज नाही आहे. तर आपण आणखीन आपल्या फ्रेंड आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे जे की त्यांना पेन्शन नाही आलेली. आपण त्यांची पण इथे कमेंट घेऊया आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते पाहूया आणि त्याच्यावरती पण आपण डिस्कस करूया आणि हे पण पाहूया की जे बाकींचे आहेत त्यांना कधी पेन्शन येऊ शकते. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपले आणखीन एक आपल्या फॅमिलीमध्ये जमा झालेले आहेत आलेले आहेत जे की ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांची कमेंट दिसत असेल तर थँक्यू सो मच सर, तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब पण केलेलं आहे आणि तुम्ही ह्या ठिकाणी कमेंट पण केली त्याबद्दल तुमचं थँक्यू सो मच. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता त्यांची कमेंट काही त्यांचं डिस्कसमेंट आहे ह्या ठिकाणी त्यांना झालेलं आहे जे की ह्या डेट्सला मार्चमध्ये ह्या ठिकाणी त्यांना दाखवत आहे. पण त्यांची पेन्शन आणखीन जमा नाही झालेली तर ह्या ठिकाणी ते सर विचारतात आहेत की पेन्शन कधीपर्यंत जमा होईल आणि काय होईल त्याचं, कारण त्यांना पेन्शन आलेली नाही आहे. तर सर तुम्हाला सांगतो तर तुम्ही दिव्यांग कॅटेगरी तुम्ही ते ह्या ठिकाणी सांगितलं पण आहात की तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमधून आहात तर सर दिव्यांग कॅटेगरीचं जे आता जे 11 तारखेला मी ह्या ठिकाणी तुम्हाला बोललो 11 मार्चला जे पेन्शन आलेली आहे काही जणांची ते सर 11 मार्चला आहे ते 25% जणांची ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की हा 11 तारखेला ह्या ठिकाणी सॅटरडे होता, शनिवार. तर शनिवारी सिस्टम एवढी फास्ट नसते आणि काही काही ऑफिसला फक्त दुपारपर्यंत काम करतात आणि काही काही ऑफिसला 5-6 वाजेपर्यंत काम करतात मग आणि त्यांचे सर्व जे असतात सर सिस्टम ते जास्त ह्या शनिवारच्या दिवशी ऑफिशियल जी आय टी कंपनी असते आय टीला खास करून तर सुट्टी वगैरे असतात सर. तर त्यामुळे पण एक कारण असू शकते की त्यांना आय टीसाठी जे आहे किंवा बँकेसला आपण कधीमध्ये सुट्टी असते तुम्ही समजू शकता सॅटर्डेला. तर त्यामुळे पण काही जणाला आलेलं आहे आणि काही जणाला बाकी कारण का काही काही ठिकाणी आय टी जे आय टी आहे त्याचं दुपारपर्यंत काम चालतं जो की 2 वाजेपर्यंत आपण इकडे पकडून धरू शकतो. 2पर्यंत त्यांचं काम चाललं असेल सो त्याच्यानंतर जे बाकीचे पेमेंट आहेत ते आपण कधी येतात हे छोटे मोठे जे रिझन आहेत हे रिझन या ठिकाणी असू शकतात मे बी. आणि ह्यामध्ये जे आहे 11 तारखेला फक्त जे संजय गांधी निराधार आहे त्यांचं पेन्शन पडलेलं आहे आणि काही जणांचं जे दिव्यांग कॅटेगरी आहेत त्यांना पण काही ठिकाणी काही जणाला पेमेंट पडलेलं आहे आणि काही जणांना पेन्शन पडलेली नाही आहे. तर ज्यांना पडलेली नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण मला ऑलरेडी मग ते ह्या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली त्याबद्दल सॉरी. तर हे आपण या ठिकाणी मार्च लिहिलं आहे तर हे मार्च नाही एप्रिल आपण एप्रिल मंथचं सांगत आहोत. तर एप्रिल मंथची ही डिटेल्स आपण ह्या ठिकाणी सगळी शेअर केलेली आहे. तर ही एप्रिल तुम्ही पकडून ठेवा आणि हे पण एप्रिलच कारण हे थोडं बोलण्यामध्ये मिसिंग झालं तुम्ही समजू शकता. तर हे पूर्ण एप्रिलचं आपण ह्या ठिकाणी डिस्कस करत होतो. तुम्ही समजू शकता कारण मी पण नवीन यूट्यूबर आहे कारण मी पण हे नवीन नवीनच चॅनल सुरुवात केली आहे. मग छोटी मोठी चूक होते तर तुम्ही त्याला नक्कीच माफ कराल. तर हे ज्या ज्या ठिकाणी मी इथं मार्च लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही एप्रिल असं समजून घ्या प्लीज. थँक्यू. याच्यामध्ये तुम्ही सर्व मला एवढा सपोर्ट करताना ते पाहून मला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच त्यासाठी पण. मी पण स्वतः दिव्यांग कॅटेगरीमधूनच बिलॉंग करतो जे की मी पण स्वतः दिव्यांगच आहे त्यामुळे थोडी इकडे तिकडे मिसिंग होऊ शकते तुम्ही समजू शकाल. तर चला आता आपण ह्या ठिकाणी हे पाहूया की आपली पेन्शन जी आहे कधी येण्याची शक्यता आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी 11 एप्रिल 11 एप्रिलला ह्या ठिकाणी काही जणाला ह्या ठिकाणी 11 एप्रिलला पेन्शन आलेली आहेच. 11 एप्रिलला ह्या ठिकाणी आपण समजू शकतो ह्या ठिकाणी 25% जणांना ह्या ठिकाणी 11 तारखेला पेन्शन आलेली असेल असं आपण पकडून धरूया. तर आता बाकींचे जे आहेत त्यांना कधीपासून येऊ शकते जे की 75% ह्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि त्यामध्ये आपण मार्च मंथमध्ये ज्यांना आलेलं नाही आहे तर त्यांचं पण आपण ह्या ठिकाणी डिस्कस करूया. तर ह्या ठिकाणी जे 75% जे बाकींचे आपले बंधू भगिनी आहेत दिव्यांग त्यामध्ये किंवा वृद्ध महिला आणि विधवा तर येतात त्यांना पण कधी पेन्शन येण्याची शक्यता आहे ते आपण करूया. तर तुम्ही बघू शकता
शनिवारी ह्या ठिकाणी 11 तारीख होती, सॅटरडे होता शनिवारी. ते सॅटरडेला दुपारी सुट्टी असल्यामुळे जे की मी तुम्हाला सांगितलं हे कारण असू शकते. आणि आता आपण डिस्कस करूया जो की आहे 12 तारीख. 12 तारखेला ह्या ठिकाणी संडे आहे. 12 तारखेला संडे असल्यामुळे तर सगळ्यांची ऑफिशियल सुट्टी असते, तर त्यामुळे त्या डेट्सला तर पेन्शन येणं पॉसिबल नाही आहे. तर आपण हे समजू शकतो 13 तारखेला. 13 एप्रिल. 13 एप्रिल 2026. तर ह्या ह्या डेट्सला पेन्शन येण्याची पूर्ण शक्यता आहे. जास्तीत जास्त 13 नाही तर 14 तारखेला आपण ह्या ठिकाणी पूर्ण जे पेन्शन आहे 15 किंवा 13, 14 आणि ह्या ठिकाणी 15 तारखेला पण पेन्शन येऊ शकते. तर आपण ह्या डेट्सच्या ह्या ठिकाणी वाट पाहूया. ह्या डेट्सला नक्कीच ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे. तर पूर्ण जी पूर्ण शक्यता आहे ते ह्या ठिकाणी 13 तारखेलाच आहे. कारण 13 तारखेलाच खूप चान्सेस ह्या ठिकाणी पेन्शन येण्याचे दिसतात. किंवा सिस्टममध्ये इकडं तिकडं काही झालं तर मग जास्तीत जास्त 14 किंवा 15 एप्रिलला पेन्शन येऊ शकते. आणि आपण आता जे बाकीचे 25% जे राहिलेले आहे जे की आपल्या ह्या ठिकाणी जे बाकीचे 25% जे मार्चमध्ये पेन्शन त्यांना आलेली नाही आहे. मार्चमध्ये ज्यांना पेन्शन नाही आलेली आहे त्यांची पण शक्यता आहे. त्यांची पण शक्यता आहे की त्यांना पण पेन्शन आपल्याला ह्या ठिकाणी हे जे ह्या ठिकाणी मी डेट्स तुम्हाला सांगितले आहेत हे 3 डेट्स ह्याच्यामध्येच त्यांना येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मी स्वतः पण आहे की मला पण ह्या डेटला येईन. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी पण दिव्यांग कॅटेगरीमधूनच येतो. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या दिव्यांग भावाला सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब कराल आणि आपल्या दिव्यांग फॅमिलीमध्ये नक्कीच सामील व्हाल. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर आता सर्वांना काळजी करण्याची गरज नाही आहे. तर त्याच्या रिलेटेड आणखीन काही नवीन अपडेट वगैरे आली तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती घेऊन येईन आणि तुम्हाला ते अपडेट कळवत जाईल. तर त्यामुळे तुम्हीच आपल्या ह्या दिव्यांग बंधूंना सपोर्ट करा, सहाय्य करा. थँक्यू सो मच. तर हेच सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये जमा व्हा, सबमिट व्हा. कारण आपण आपल्या फॅमिलीमधले असेच फॅमिलीमध्ये नवनवीन व्हिडिओज, नवनवीन अपडेट्स घेऊन सतत येणार आहोत. आणि तुमच्या मनामध्ये काही पण त्याच्या रिलेटेड डाऊट्स वगैरे आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचा जेवढं मला माहिती आहे तेवढं तुम्हाला रिप्लाय देण्याची कोशिश करेल. आणि जे आपले आसपासचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.